दरम्यान MIM हे सगळं कुणाच्या तरी सांगण्यावरून करतंय आणि यामागे इंटरनॅशनल रॅकेट आहे असा घणाघाती आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। एकीकडे जेव्हा त्यांना विचारलं जातं मग हे घर कुणाचं आहे ते तर माहित नाही। अरे तुमचं नाही ना, मग तुम्ही कोर्टात कशाला चालले? म्हणजे एकीकडे घराची मालकी माझी नाही असं म्हणायचं, दुसरीकडे माझं घर पाडू नका म्हणून कोर्टात जायचं। हा दुपट्टीपणा जो आहे ना, हा त्याच्या अंगलट येणार आहे। मला वाटतं कॉर्पोरेशनची 3 दिवसाची नोटीस दिलेली आहे, तो वेळ संपलेला आहे आणि कॉर्पोरेशनने आता धडक कारवाई ही केली पाहिजे। हे MIM सुद्धा कुणाची तरी सांगण्यावरून हे करते। हे रॅकेट फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, हे इंटरनॅशनल रॅकेट आहे। हे पूर्ण या देशामध्ये 2 पद्धतीच्या कारवाई केल्या जातात, एक अतिरेकी कारवाई आणि दुसरी ही अशी छुपी कारवाई। म्हणून याचे सुद्धा सूत्रधार हे इंटरनॅशनल लेवलचे किंवा इतरचे त्यांना फंडिंग दिले जाते। मुळामध्ये लक्षात घ्या की ह्या ज्या लव्ह जिहादच्या घटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग केलं जातं, हे सिद्ध झालेलं आहे। ही हिदा खान, हिलाही फंडिंग होत होतं हे सिद्ध झालेलं आहे आणि तिला सपोर्ट करणारे उघडपणे सपोर्ट करतायत। किती हिंमत आहे! ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।